EPS 95 पेन्शनधारकांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. संसदीय समितीचा 15वा अहवाल समोर आल्यानंतर विविध मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियामध्ये पेन्शन वाढीबाबत अनेक अपडेट्स व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी पेन्शन 2000 रुपये होणार असल्याचे सांगितले जात आहे, तर काही रिपोर्ट्समध्ये 7500 रुपये किंवा 10,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते अशी माहिती दिली जात आहे. त्यामुळे अनेक पेन्शनधारकांमध्ये आशा निर्माण झाली आहे आणि सर्वजण सरकारच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसदीय समितीच्या 15व्या अहवालामध्ये EPS 95 पेन्शनधारकांच्या समस्यांबाबत गंभीरपणे चर्चा करण्यात आली आहे. या अहवालात पेन्शन वाढवण्याची गरज स्पष्ट करण्यात आली असून सध्याची 1000 रुपयांची किमान पेन्शन पुरेशी नसल्याचे मत मांडण्यात आले आहे. वाढत्या महागाईमध्ये एवढ्या कमी रकमेवर जीवन जगणे कठीण असल्यामुळे सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या न्यूज रिपोर्ट समोर आले आहेत. काही राष्ट्रीय न्यूज माध्यमांनी असे सांगितले आहे की सरकार EPS 95 पेन्शनमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे काही रिपोर्ट्समध्ये किमान पेन्शन 7500 रुपये करण्याबाबत गंभीर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाखो पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. एका मोठ्या मीडिया रिपोर्टनुसार EPFO संबंधित अनेक सुधारणा सरकार विचाराधीन ठेवत आहे. त्यामध्ये पेन्शन वाढीबरोबरच PF रक्कम ATMच्या माध्यमातून काढण्याची सुविधाही सुरू होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. जर असे झाले तर PF सदस्यांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे, कारण सध्या PFची रक्कम काढण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. भविष्यात ATMद्वारे थेट पैसे मिळू लागले तर सामान्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. दुसरीकडे काही आर्थिक तज्ज्ञांनी असे मत व्यक्त केले आहे की सध्याच्या परिस्थितीत 1000 रुपयांची पेन्शन पूर्णपणे अपुरी आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक फक्त या पेन्शनवर अवलंबून आहेत. औषधे, दैनंदिन खर्च, घर खर्च आणि इतर गरजा भागवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे किमान 7500 रुपये पेन्शन देण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे. काही न्यूज रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या विषयावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकार या विषयावर काम करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सरकारकडून काही सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप कोणतेही अधिकृत पत्र किंवा अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही, हे देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. याशिवाय अनेक संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी सरकारकडे सातत्याने मागण्या केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की EPS 95 पेन्शनधारकांसाठी सध्याच्या जीवनमानानुसार खूपच कमी आहे. केंद्र सरकारने यामध्ये तातडीने सुधारणा करून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षितता द्यावी. काही संघटनांनी तर 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची मागणी केली आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक माहितीवर लगेच विश्वास ठेवणे योग्य नाही, कारण अनेक वेळा विविध चॅनल्स किंवा पोस्ट्समध्ये वेगवेगळे आकडे सांगितले जात आहेत. काही जण 2000 रुपये सांगत आहेत, काही 5000, तर काही 7500 किंवा 10,000 रुपये सांगत आहेत. त्यामुळे अधिकृत सरकारी आदेश येईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम मानता येणार नाही. सध्या सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे संसदीय समितीचा अहवाल आहे. या अहवालानंतर श्रम व रोजगार मंत्रालय आणि वित्त मंत्रालय या दोन्ही विभागांकडून पुढील अभ्यास केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. जर या दोन्ही मंत्रालयांनी सकारात्मक शिफारसी केल्या तर EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पेन्शन वाढीचा निर्णय घेताना सरकारला आर्थिक भार, लाभार्थ्यांची संख्या आणि भविष्यातील निधी यांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यासाठी काही काळ लागू शकतो. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या सततच्या रिपोर्ट्समुळे या विषयावर सरकारमध्ये हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेक पेन्शनधारकांना आता आशा आहे की आगामी काळात सरकार त्यांना मोठा दिलासा देईल. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता किमान पेन्शनमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे मत समाजातील अनेक स्तरांतून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे किंवा महिने EPS 95 पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. आता सर्वांच्या नजरा केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलेल्या आहेत, कारण गेल्या काही महिन्यांपासून EPS 95 पेन्शनधारकांच्या मागण्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक आंदोलनं, निवेदने आणि बैठका झाल्यानंतर हा विषय आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या न्यूज रिपोर्ट्समध्ये या विषयाला महत्त्व दिले जात असल्यामुळे सरकारवरही दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. EPS 95 अंतर्गत लाखो ज्येष्ठ नागरिकांना सध्या फक्त 1000 रुपये किमान पेन्शन मिळते. आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत कमी असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. घर भाडे, औषधोपचार, वीज बिल, अन्नधान्य आणि इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे अनेक पेन्शनधारक आर्थिक अडचणीत जीवन जगत आहेत. याच कारणामुळे पेन्शन वाढीची मागणी आता आणखी तीव्र झाली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की सरकारकडे पेन्शन वाढीचे विविध प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये 2000 रुपये, 5000 रुपये आणि 7500 रुपये असे वेगवेगळे पर्याय विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे.
काही संघटनांनी तर 10,000 रुपये किमान पेन्शनची मागणीही केली आहे. मात्र सरकार कोणता पर्याय स्वीकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञांच्या मते जर सरकारने किमान पेन्शन 7,500 रुपये केली तर लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण सध्याच्या परिस्थितीत अनेक लोक फक्त या पेन्शनवर अवलंबून आहेत. काही जणांकडे इतर उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, त्यामुळे त्यांना रोजच्या गरजा भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की EPFOच्या व्यवस्थेमध्ये अनेक बदल करण्याचा विचार सुरू आहे. त्यामध्ये डिजिटल सुविधा वाढवणे, क्लेम प्रक्रिया सोपी करणे आणि पेन्शनधारकांना जलद सेवा उपलब्ध करून देणे यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. सरकार डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सर्व प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे भविष्यात EPFOमध्येही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. काही न्यूज रिपोर्ट्समध्ये PF ATM कार्डची चर्चा देखील झालीय. या सुविधेमुळे PF सदस्यांना थेट ATM मधून पैसे काढता येऊ शकतील असे सांगितले जात आहे. जर ही सुविधा प्रत्यक्षात आली तर कर्मचारी आणि निवृत्त नागरिकांसाठी हा मोठा बदल ठरेल. कारण सध्या ऑनलाईन प्रक्रिया किंवा कार्यालयीन कामामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे काही आर्थिक विश्लेषकांनी असे मत व्यक्त केले आहे की सरकारने पेन्शन वाढवली तर त्याचा मोठा आर्थिक भार केंद्रावर पडू शकतो. कारण देशभरात EPS 95 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. त्यामुळे सरकारला आर्थिक गणित सांभाळत निर्णय घ्यावा लागणार आहे. पण सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी मांडले आहे. याशिवाय संसदीय समितीच्या अहवालानंतर श्रम व रोजगार मंत्रालयाने या विषयावर अभ्यास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. वित्त मंत्रालयाकडून देखील यावर विचार सुरू असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात सरकारकडून एखादी मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट्स व्हायरल होत असल्या तरी अधिकृत अधिसूचना येईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम समजू नये. कारण अनेक वेळा चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे फक्त अधिकृत सरकारी आदेश आणि विश्वसनीय स्रोतांवरच विश्वास ठेवणे गरजेचे आहे. EPS 95 पेन्शनधारकांच्या संघटनांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये किमान पेन्शन वाढवणे, महागाई भत्ता लागू करणे, वैद्यकीय सुविधा देणे आणि पेन्शन प्रक्रियेमध्ये सुलभता आणणे यांचा समावेश आहे. काही संघटनांनी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य योजना सुरू करण्याचीही मागणी केली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे असे म्हणणे आहे की त्यांनी आयुष्यभर नोकरी करून देशाच्या विकासात योगदान दिले आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी सरकारने योग्य निर्णय घ्यावा. सध्याच्या परिस्थितीत 1,000 रुपयांची पेन्शन ही अत्यंत अपुरी असल्याचे ते सांगत आहेत. आगामी काळात सरकारकडून बजेट, संसदीय चर्चा किंवा मंत्रालयाच्या बैठकीत या विषयावर मोठे अपडेट येऊ शकतात. त्यामुळे EPS 95 पेन्शनधारकांनी अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर लाखो कुटुंबांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो. सध्या तरी सर्वजण अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विविध न्यूज रिपोर्ट्स आणि चर्चांमुळे आशा निर्माण झाली असली तरी अधिकृत आदेश आल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे संयम ठेवून पुढील अपडेट्सची वाट पाहणे आवश्यक आहे. आता पाहायचं झालं तर EPS 95 पेन्शनधारकांसाठी येणारे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण संसदीय समितीचा अहवाल समोर आल्यानंतर देशभरात या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्स, आर्थिक तज्ज्ञ आणि पेन्शनधारक संघटना सातत्याने सरकारकडे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे सरकार या विषयाकडे गंभीरपणे पाहत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर आणि विविध न्यूज रिपोर्ट्समध्ये 2,000 रुपये, 5,000 रुपये, 7,500 रुपये तसेच 10,000 रुपये अशा वेगवेगळ्या आकड्यांची चर्चा सुरू आहे. पण यामध्ये कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाने ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे की अंतिम निर्णय फक्त केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयांच्या अधिकृत आदेशानंतरच निश्चित होणार आहे. तज्ज्ञांच्या मते सरकारकडून सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता नक्कीच वाढलेली दिसत आहे. कारण संसदीय समितीने सध्याची 1,000 रुपयांची पेन्शन अपुरी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक अडचणी आणि वाढती महागाई लक्षात घेऊन पेन्शनमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय वित्त मंत्रालय आणि श्रम व रोजगार मंत्रालय या दोन्ही विभागांकडून या विषयावर चर्चा सुरू असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात पेन्शन वाढ, नवीन सुविधा किंवा इतर महत्त्वाचे बदल जाहीर होऊ शकतात. विशेषतः लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक बातमीवर लगेच विश्वास ठेवू नका. अनेक वेळा चुकीची माहिती किंवा अफवा वेगाने पसरवल्या जातात. त्यामुळे अधिकृत पत्र, सरकारी वेबसाईट किंवा विश्वसनीय न्यूज रिपोर्ट्सवरच विश्वास ठेवणे सुरक्षित ठरेल. जर सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला तर तो लाखो कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि औषधोपचारासाठी मोठी मदत मिळेल. त्यामुळे देशभरातील पेन्शनधारक आता सरकारच्या पुढील निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुढे या विषयावर कोणतीही मोठी अपडेट, नवीन सरकारी निर्णय, अधिकृत पत्र किंवा पेन्शन वाढीची माहिती आली तर ती माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी आपल्या PM सेवा महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.